यावेळी दिला। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणतेही वैध दस्तावेज नसताना जमिनींचे व्यवहार किंवा बेकायदेशीर प्लॉटिंग आढळले तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे। कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील विशेष तपास पथकानं या सर्व व्यवहारांची सखोल चौकशी करून अनियमिततेचा अहवाल तातडीनं सादर करावा असे निर्देशही त्यांनी दिले। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेकायदेशीर जमीन खरेदी विक्री व्यवहारांच्या चौकशीचा आढावा घेण्यासाठी काल मंत्रालयात बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते। या बैठकीला ऑनलाईन पद्धतीनं मंत्री नितेश राणे, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल आणि सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे उपस्थित होते। दोडामार्ग, सावंतवाडी, बांदा, वेंगुर्ले या भागातील तक्रारींची दखल घेऊन ही SIT स्थापन झाली आहे। शेतजमिनीचे बेकायदेशीरपणे निवासी प्लॉटमध्ये रूपांतर रोखण्यासाठी कागदपत्रांची कडक तपासणी करण्याचे निर्देश बावनकुळे यांनी दिले। परराज्यातील शेतकरी जमीन खरेदी करत असल्यास त्यांची कागदपत्र केंद्रीय समितीच्या समन्वयानं तपासावीत असंही ते म्हणाले। पर्यावरणाच्या दृष्टीनं जिल्ह्याचा विकास होताना गुंतवणूक टिकून राहावी पण गैरव्यवहार होणार नाही याची दक्षता प्रशासनानं घ्यावी असं ते म्हणाले। धुळे जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधित आंबोडे